तुम्ही ना हँड राईज करा, म्हणजे मग मी एकेकाला चान्स देते. आता कोण बोलतं आहे? कारण बघा इथे 3 स्क्रीनवर लोक आहेत. त्यात नेमकं कोणाचा आवाज आला ना, मला इथे शोधावं लागतं. इथे बघा इथे रिॲक्ट म्हणून दिलेला आहे खाली. तर त्याच्यावर ना हँड रेजचा सिम्बॉल असतो, तो तुम्ही सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्या वरती तो हँड रेजचा सिम्बॉल येतो आणि तुम्ही मला पटकन पुढे आलेले दिसता. प्रिया मॅडम बोला. एकदम फ्रेश वाटतंय मॅडम. येस, व्हेरी गुड. आणि जेव्हा डोळे बंद केले होते ना, तेव्हा असं काहीतरी फ्लेम निघाल्यासारखे लाईट दिसत होते, वेगळ्या वेगळ्या कलरचे. व्हायलेट कलर, येलो कलर आणि थोडस व्हाईट कलरचे असे हे स्पेक्ट्रम दिसत होते. येस, खूप छान. व्हेरी गुड. अजून अजून कोणाला एनर्जी जाणवली? प्राची मॅडम बोला. पण मला सुद्धा त्यांनी म्हटल्याप्रमाणे एक पांढरा बिंदू दिसला आधी आणि मग त्याच्या पोटी जांभळा, गुलाबी, निळा असे कलर दिसत होते. आणि त्यानंतर हातामध्ये जेव्हा तुम्ही बोललात तेव्हा हात जेव्हा डोक्यावर ठेवले तर त्यातून एक गरम हे आणि असं मागे ना म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये असं हल्ल्यासारखं आपण हे करतो ना तसं जाणवलं थोडस. खूप छान. असं म्हणजे एनर्जी आली आणि डोक्यामध्ये पण थोडस मुंग्या आणि म्हणजे असं जाणवलं, व्हायब्रेशन जाणवले ते. येस, येस, व्हेरी गुड. खूप छान. मदन सर बोला. मदन सर बोला. माईक ऑन करायचा आहे. तोपर्यंत जान्हवी मॅडम तुम्ही बोला. तुम्ही माईक ऑन करा. हातामध्ये तळ हातामध्ये टिंगलिंग झाल्यासारखं वाटलं आणि काहीतरी फोर्सफुली हातातून आपल्या शरीरामध्ये प्रवाह व्हावा अशी छान अनुभूती आहे. थँक्यू. येस, व्हेरी गुड. खूप छान. नीलम मॅडम बोला. मॅडम छान वाटलं म्हणजे हे करताना आहे ना एकदम असं आपल्या शरीरावर काहीतरी असं आपण बोलतो ना ड्रॉ केल्यासारखं असं काहीतरी वेगळं फील झालं हाताला वगैरे आणि बॅक साईडला. आणि जेव्हा तुम्ही ते डोक्यावर हात क्राऊन चक्रावर हात ठेवायला सांगितलं ना ते पूर्ण मला अजूनही म्हणजे असं एकदम शिवरिंग आल्याचं आपण बोलतो ना असं मुंग्या आल्यासारखं असं हे मला होतं वेगळं. ट्रान्स मध्ये ते गेल्यासारखं पूर्ण वाटलं. येस, असं होतंय ना. जास्त खूप छान अनुभव आला. व्हेरी हॅलो गुड. हा बोला मदन सर. थँक्यू मॅम. मॅडम, मला हा बोला ना सर. मदन सर बोलायचं आहे तुम्हाला. ओके चला. शीतल मॅडम बोला. मला डोक्यामध्ये एकदम असं झाल्यासारखं झालं आणि जेव्हा हाताची ओंजळ केली तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी ऊर्जा येते असं झालं. येस, खूप छान. म्हणजे जडपणा जाणवलं. येस, 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 खूपच छान. दीप्ती मॅडम. सपना मॅडम. माईक ऑन करा. जेव्हा मी क्राऊन चक्रावरती हात ठेवायला सांगितले ना ते एनर्जीची फ्लो होताना अशी जाणवत होती. क्राऊन चक्रावरती एनर्जीची फ्लो होती आणि त्याचं जरा गरम झाल्यासारखं झालंय इथे येस, क्राऊन चक्राला. येस, येस, व्हेरी गुड. खूप छान छान अनुभव आलेले आहेत सगळ्यांना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅडम बोलू मी? हो बोला सपना सपना मॅडम. मॅडम. मॅडम सुरुवातीला मला असं थोडं डुलकी आल्यासारखं झालंय. मग नंतर माझं थोडं डोकं अं, काहीतरी असं जाणवलं हात पिवळा येस, व्हेरी गुड. थोडा नेट हा. इश्यू आहे मला वाटतं तुमच्याकडे. स्नेहा मॅडम बोला.
मॅम तुम्ही जेव्हा मेडिटेशन स्टार्ट केलं ना त्याच्या काही म्हणजे काही वेळानंतर म्हणजे ते जाणवतच आपण कुठेतरी गेलो म्हणजे ट्रान्स मध्ये म्हणा किंवा काहीतरी आणि मग जेव्हा तुम्ही ते क्राऊन चक्रावर हात ठेवायला लावले ना तेव्हा ते विजिबली जाणवते की काहीतरी एनर्जी आहे आणि ती शिरतेच आहे बॉडीमध्ये ते येस, व्हायब्रेशन जाणवले तसे. खूपच छान. खूपच छान हम्म. एनर्जी जाणवली तुम्हाला. प्रिया हा. मॅडम बोला. हा मॅडम, मला पण हे जाणवलं. आणि म्हणजे ना एकदम असं जेव्हा आपण डोक्यावर हात ठेवायला सांगितलं ना, तेव्हा खूप चांगलं वाटलं मला एकदम. म्हणजे कोणीतरी आपल्याला एकदम असं हे करतंय, हक करतंय कोणीतरी प्रेमाने, असं जाणवलं मला. येस, खूप छान. आणि हो. बोला ना, बोला. हो. आणि परत जेव्हा डोळे बंद केले होते ना, तेव्हा खूप विचार येत होते अगोदर. पण मग नंतर ते विचार कमी, कमी, कमी होत गेले. आणि नंतर जसं एक लाईट दिसत होत्या, वेगळे-वेगळे स्पेक्ट्रम दिसत होते लाईटचे. आणि जेव्हा जसं तुम्ही सांगितलं ना, अंगावरून हात वगैरे फिरवा, तर एक असं एकदम स्मूथ टच असं फील झालं मला. आणि खूप खूप म्हणजे खूप वेगळा अनुभव होता हा. खूप छान वाटलं. येस, खूपच छान. खूपच छान हं. ऍक्टिव्हेशन झालेलं आहे तुमचं. अटुनमेंट खूप छान झालेलं आहे. प्रमोद सर बोला. माईक ऑन करा प्रमोद सर. प्रमोद सर तुमचा माईक ऑन करा. हा बोला आता. मॅम नेटचा इश्यू असल्यामुळे कनेक्ट झालो नव्हतो मी. कनेक्ट नाही होता आला का मॅम तुम्हाला? नेटचा नेटचा इश्यू इश्यू होता असल्यामुळे तर? कनेक्ट झालो नव्हतो, सॉरी. हा येस, रात्री आहे आपले आज 7:45 वाजता बॅच आहे. ज्यांचं पण काही नेट इश्यूमुळे वगैरे काही प्रॉब्लेम झाला असेल त्यांनी रात्री 7:45लाच आहे. आज 8ला नाहीये, 7:45ला बॅच होणार आहे स्टार्ट. त्याला तुम्ही जॉईन होऊन जा. ओके. येस, चला. आता येतोय का माझा आवाज मॅडम? हा बोला बोला. हा. मला तर एकदम एकदम वेगळ्या विश्वात गेल्यासारखं वाटलं. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये मला काही समजणारच नव्हतं. एकदम मी शांत आणि दुसऱ्याच कुठल्या तरी विश्वात गेलो असं वाटलं. खूप सुंदर अनुभव आलेला आहे तुम्हाला. तर हे बघा, प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे राहणार आहे. प्रत्येकाला एनर्जी ही वेगवेगळ्या याच्याने फील होणार आहे. ओके. तर खूप सर्वांचं खूप खूप अभिनंदन आहे का आजपासून तुम्ही रेकीचे साधक बनलेले आहात. जेव्हा तुमचा शक्तिपात होतो तेव्हापासून तुम्ही रेकीचे साधक बनलेले आहात. आजपासून तुम्ही स्वतःला आणि दुसऱ्यांना हिलिंग करणार आहात. तर ते कसं करायचं हे आज आपण शिकणार आहोत. ओके. तर आता आपण सगळ्यात पहिले एनर्जी ऍक्टिव्हेशन करणार आहोत. हे एनर्जी ऍक्टिव्हेशन तुम्हाला रोज करायचं आहे. ओके. रोज तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची. मोजून 7 ते 8 मिनिटं लागतात. जास्त वेळ लागत नाही. ओके. तुम्हाला रोज करायचं आहे. सर्वांनी रेडी व्हायचं आहे एनर्जी ऍक्टिव्हेशनसाठी. चला, सर्वांनी पाणी पिलं का? आणि हो येस, आज सगळ्यांना काय काम करायचं आहे? जर तुम्ही रोज दिवसभरात 3 लिटर पाणी पित असाल तर आजच्या दिवशी 4 लिटर प्यायचं आहे. म्हणजे आज बघा, आपण ब्रह्मांडी एनर्जीशी कनेक्ट झालेलो आहोत. एवढी मोठी एनर्जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये सामावून घ्यायची आहे. आणि ती पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही आपल्या शरीरात. पाण्यावाटे ती सगळ्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या सामावली जाते. आणि आपण ऍज इट इज परत पहिल्यासारखे आपण ती व्यवस्थित हँडल करू शकतो ती एनर्जी. मग म्हणून तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे आजच्या दिवसाला. ओके. आज दिवसभरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. क्लिअर आहे? चला, आता आपल्याला बघायचं आहे एनर्जी ऍक्टिव्हेशन. त्याच्यासाठी सर्वांनी हँड ऑफ करायचे आहे. मी सर्वांचे माईक म्यूट करून देते, म्हणजे कोणालाच त्रास होणार नाही. कोणीच माईक ऑन करू नका. चल, दोन्ही हँड ऑफ केलेले आहे. आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत.
आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हात आपले कप शेप मध्ये घ्यायचे आहे. याला हातांचे कप शेप म्हणतात. आपल्या हातांचे बोट जवळ घ्यायचे आणि थोडा प्रसाद घेताना आपण हात कसा खोलगट करतो तसा थोडासा खोलगट करायचा. खूप असा खोलगट नाही करायचा आपल्याला, थोडा खोलगट. याला कप शेप म्हणतात हातांचा. डावा हात खाली घ्यायचा आहे, उजवा हात वर. लेफ्ट हँड खाली घ्यायचा आहे, राईट हँड वर घ्यायचा आहे. ओके. वरचा जो उजवा हात आहे, राईट हँड आहे, तो आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचा आहे. ओके. मी मुद्दाम तुम्हाला वरती दाखवते आहे दिसण्यासाठी. ओके. आलंय सगळ्यांच्या लक्षात? आणि अगदी हळूवार फिरवायचं आहे. या दोन हातांमधून जी तळ हातांमधून एनर्जी येणार आहे ती तुम्हाला फील करायची आहे. अगदी हळूवार हात फिरवायचा आहे. ओके. सगळ्यांच्या आलंय लक्षात काय करायचं आहे? आणि सर्वांनी मनात बोलायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 आता आपला राईट हँड खाली घ्यायचा आहे आणि लेफ्ट हँड वरती घ्यायचा आहे. ओके. आपला उजवा हात खाली, डावा हात वर घ्यायचा आहे. क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 आता जो आपला डावा हात आहे त्याची मूठ बंद करायची आणि मांडीवर ठेवायचा आहे हात. आपला जो उजवा हात आहे तो आपल्या क्राउन चक्रावर घ्यायचा आहे. स्पर्श करायचा नाहीये. जिथे आपला टाळू असतो तिथे हात घ्यायचा आहे आणि म्हणायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. 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 आता आपली जी नाभी आहे, नाभीजवळ हात घ्यायचा आहे, स्पर्श करायचा नाहीये आणि क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र.
Charge, heal and protect my Nabhi chakra. 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 आता दोन्ही हात आपल्या हृदय चक्राला इथे स्पर्श करायचे आहेत आणि म्हणायचं आहे चार्ज, heal and protect my body and aura. Charge, 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 heal and protect my body and aura. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहे आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. आता सर्वांनी दोन्ही हात परत रब करायचे आहे. हे आपल्या 5 स्टेप झालेले आहे. ह्या 4 स्टेप तुम्हाला ही 2 मिळून एक झाली. एक क्राउन चक्र, एक नाभी चक्र आणि एक हार्ट चक्र. या पद्धतीने तुम्हाला हे 4 स्टेपचं ऍक्टिव्हेशन आहे ते रोज प्रॅक्टिस करायचे आहे. ओके. याच्यानंतर आता आपल्याला सेल्फ हिलिंग करायचं आहे. ते मी तुमचं करून देते आहे. बघा तुम्हाला किती फरक जाणवतो आहे. दोन्ही हात रब करायचे आहे आणि एकमेकापासून हळूवार असे दूर करायचे आहे. कप शेप मध्ये हात घ्यायचे आहे आणि एकमेकापासून असे दूर करायचे आहे. बघा ते परत एकमेकाकडे ओढले जातील. मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे ते परत एकमेकाकडे ओढले गेल्यासारखे वाटतील तुम्हाला. आणि ते असं ओढत ओढत हळूहळू आपल्याला तो एनर्जी बॉल असा मोठा करायचा आहे. त्याला गोल शेप द्यायचा आहे. हा तुमचा एनर्जी बॉल तयार झालेला आहे. त्या एनर्जी बॉलच्या आतमध्ये बघायचं आहे आणि बोलायचं आहे. त्या एनर्जी बॉलच्या आतमध्ये बघून सर्वांनी बोलायचं आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत ब्रह्मांडातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. ती एनर्जी आलेली तुम्हाला जाणवेल. ही एनर्जी आलेली तुम्हाला जाणवेल. ती एनर्जी उचलून आपल्या क्राउन चक्रावर ठेवायची आहे. ती सर्व एनर्जी उचलून आपल्या क्राउन चक्रावर ठेवायची आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. आपले दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवायचे आहे. तळवे आकाशाकडे, हातांचे तळवे आकाशाकडे. डोळे हलके बंद करायचे आहेत. शरीरावर कुठे वेदना असतील, कुठे तणाव असेल, कुठे दुखत असेल तर तिथे आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहात. तळ हात मांडीवर, तळवे आकाशाकडे. शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठेही काही दुखणे असेल, तणाव असेल, तिथे ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे. तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे तुम्हाला काही दुखत आहे, जिथे तुम्हाला सफरिंग आहे, शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठेही काही तणाव असेल
तिथे ही दिव्य उपचार पद्धत हिलिंग देत आहे, हिलिंग देत आहे. आणि आपले आपले संपूर्ण शरीर हील होत आहे. आपल्याला दिव्य हिलिंग प्राप्त होत आहे. संपूर्ण आरोग्य आपल्याला प्राप्त होत आहे. दिव्य रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे. दिव्य रेकीची ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे आणि आपल्याला संपूर्ण दिव्य उपचार प्राप्त होत आहे. आपल्याला संपूर्ण दिव्य उपचार प्राप्त होत आहे. आपल्याला संपूर्ण दिव्य उपचार प्राप्त होत आहे. आता जिथे दुखणं आहे तिथे फोकस करायचा आहे आणि दिव्य रेकी शक्ती तिथे पोहोचली आहे. आता जिथे तुम्हाला वेदना आहे, त्रास आहे, दुःख आहे, तिथे तुम्हाला तुमचे दोन्ही हातांनी स्पर्श करायचा आहे. आपल्या शरीराला कुठे वेदना असतील, त्रास असेल, दुःख असेल, तिथे तुम्हाला दोन्ही हातांनी स्पर्श करायचा आहे, स्पर्श करायचा आहे. तिथे तुम्हाला पूर्ण फोकस करायचा आहे. तुम्हाला पूर्ण फोकस तिथे करायचा आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य रेकी ऊर्जा तिथे पोहोचत आहे. तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तुमचे दिव्य हिलिंग होते आहे. दिव्य हिलिंग होते आहे. दिव्य हिलिंग होते आहे. काही क्षण त्या दुखणाऱ्या पार्टवर डिझॉल्व होताना बघायचं आहे. काही क्षण त्या दुखणाऱ्या पार्टवर डिझॉल्व होताना बघायचं आहे. डिझॉल्व होताना बघायचं आहे. यू आर द हिलिंग मॅग्नेट. यू आर द हिलिंग मॅग्नेट. यू आर द हिलिंग मॅग्नेट. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. जुने कोणतेही दुखणे असेल, ताण असेल, तिथे संपूर्ण हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग तिथे प्राप्त होत आहे. संपूर्ण हिलिंग तिथे प्राप्त होत आहे. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. थोडा वेळ काहीच बोलायचे नाही आहे. तुमच्या दुखणाऱ्या भागावर हात ठेवायचे आहे आणि 2 मिनिटं हात तसेच राहू द्यायचे आहे. ज्यांच्या हातांमध्ये व्हायब्रेशन सुरू होऊन हातातले व्हायब्रेशन संपतील त्यांनीच हात काढायचे आहे. त्यांनीच हात काढायचे आहे. संपूर्ण एनर्जी तुमच्या दुखणाऱ्या भागांना मिळत आहे. संपूर्ण एनर्जी तुम्हाला तिथे मिळत आहे. संपूर्ण एनर्जी तुम्हाला तिथे मिळत आहे. अनुभव करायचा आहे. अनुभव करायचा आहे. अनुभव करायचा आहे. ज्यांचं पण झालं असेल त्यांनी पाणी पिऊन घ्या.
ज्यांना पण झालं असेल, त्यांच्या हातातून संवेदना संपल्या असतील, त्यांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. कसं वाटतं आहे? ज्यांचं झालं आहे त्यांनी त्यांचा अनुभव शेअर करायचा आहे. कसं वाटतं आहे? हँड रेज करायचं आहे. मी त्यांना चान्स देणार आहे. कोण शेअर करेल? प्रिया मॅडम बोला. हा मॅडम, मला जास्त वेळ ताठ बसता येत नाही. पाठ लगेच दुखायला लागते. तर माझी जेव्हा मी बसले होते तेव्हा ध्यान करत असताना माझी पाठ पूर्ण एकदम दुखत होती. पण मग नंतर जसं बसल्यानंतर ध्यान केलं नंतर ना, तुम्ही जसं बोलला ना हात लावा तिथं, तिथं असं असं काहीतरी तुम्ही जेव्हा डोक्याला वगैरे हात लावा असं सांगितलं होतं ना, चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट करत होते तेव्हा तेव्हा काहीतरी वॉर्म असं वाटत होतं. गरम आणि अचानक थंड, अचानक गरम असं काहीतरी वाटत होतं. आणि जेव्हा पाठ माझी खूप दुखत होती तेव्हा मी हात लावलं ना, तेव्हा पण असं वाटत होतं की कोणी दाबून देते. आणि आता म्हणजे आता फरक वाटत होता. आराम खूप छान पडला आता? वाटलं हे. आता पाठीला आराम पडला आहे? हो, येस, खूप हो. छान. पायाला मुंग्या आल्या होत्या, पायाला हात लावलं तर आता मुंग्या पण गेल्या माझ्या पायाच्या. अरे वा, खूप छान. वृषाली मॅडम बोला. म्हणजे पहिल्यापेक्षा खूपच असं फ्रेशनेस जाणवत आहे आणि खूप शांत शांत मनामधून वाटत आहे. असं म्हणजे सगळं दुःख वगैरे सगळं पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. जेवढं अरे पहिलं वा, होतं तेवढं पूर्णपणे. अरे वा, खूपच छान. आणि खरं थँक्यू सो मच मॅडम. येस. प्राची मॅडम बोला. पण माझा खांदा म्हणजे मला स्पॉन्डिलिसिस आहे, त्याच्यामुळे हा हात दुखतो माझा नेहमीच. तर मी त्याला हील केलं आता आणि थोड्या वेदना कमी झाल्यात. पूर्ण हील नाही, पण थोड्या वेदना नक्कीच कमी येस, झाल्यात हे बघा, त्यातल्या. आपण मोजून एक 5-7 मिनिटं केलेला आहे, तेवढा तुम्हाला फरक जाणवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही रोज ऐकून ऐकून कराल तर तुम्हाला त्याच्याने अजून छान पद्धतीने आराम मिळणार आहे. ओके. सपना मॅडम ओके. बोला. मॅडम मला पण स्लीप डिस्कचा त्रास आहे. तर म्हणजे असं खूप वेळ मी ताठ नाही बसू शकत. पण मी आता जेव्हा हे हिलिंग दिलं तर तेव्हा असं हातांमधनं ऊब गेल्यासारखी झाली, जणू काही तिथे शेक नडतोय मला. तर त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स झालंय. असं कम्प्लिटली नाही, पण थोडंफार रिलॅक्स वाटतंय. रिलॅक्स झालं. येस, व्हेरी गुड. स्नेहा मॅडम बोला. स्नेहा मॅडम. आवाज येतोय मॅम? हो हो, येतोय, बोला. तुम्ही जेव्हा ते ऍक्टिव्हेट माय पाम चक्र जेव्हा बोलायला लावलं ना, तेव्हा म्हणजे जेव्हा आपण करायला लागलो तेव्हा समजलं की हातातून हीट निघतीये, मला गरम गरम जाणवलं. आणि अच्छा. ते जे बॉल असं करायला लावलं तुम्ही, ते मॅग्नेटिक पण फील झालं आणि जेव्हा असं असं करायला लागलं तेव्हा त्याच्यात एनर्जी पण फील झाली. आणि मग जेव्हा तुम्ही इथे हात ठेवायला लावला, मला इथे थोडं पेन होतं शोल्डर मध्ये, तर तिथे एकदम असं थंड फील झालं. थंड काहीतरी होतं आणि खरंच फील होतं मॅम की तुम्ही हिलिंग देताय म्हणून. येस येस, व्हेरी गुड. खूप छान, सगळ्यांना अनुभव आलेले आहे. ओके. येस, तुम्हाला फक्त आता हीच प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण बघणार आहोत. आता मी तुमचं हिलिंग करून दिलेलं आहे. ओके. आता तुम्हाला स्वतःला हिलिंग करायचं आहे का ते कसं करायचं, आणि दुसऱ्याला पण तुम्ही आता हील करू शकणार आहात. आता तुमच्याकडे रेकीची संपूर्ण एनर्जी आलेली आहे. रेकी लेवल 1, ज्या वेळेला अटुनमेंट आपलं होत नाही तोपर्यंत आपण हे हिलिंग करू शकत नाही. पण आता तुमचं आज अटुनमेंट झालेलं आहे, तर तुम्ही हिलिंग स्वतःलाही करू शकता आणि दुसऱ्यालाही करू शकता. पण आता कसं आहे, रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे, म्हणून तुम्हाला
जेव्हा स्वतःला करणार आहात आणि दुसऱ्यालाही करणार आहात तर त्या व्यक्तीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि मग हिलिंग द्यायची आहे. ओके, येस. आता तुम्ही म्हणाल मॅडम मग तुम्ही कसं केलं इतक्या लांबून? आता माझं ग्रँड मास्टर झालेलं आहे, मी ती एनर्जी तुम्हाला देऊ शकते. कारण रेकी लेवल सेकंड पासून आपण काय शिकतो, डिस्टन्सने हिलिंग द्यायचं शिकतो. आता तुम्ही वेगवेगळ्या गावाला आहात, वेगवेगळ्या सिटी मधून आहात, तरी देखील तुम्हाला मी इथून एनर्जी दिली तर ती तुम्हाला मिळालेली आहे. तुमच्या काही प्रमाणामध्ये तुमच्या ज्या वेदना होत्या त्या कुठेतरी नाहीसे झालेल्या आहे. तुम्हाला व्हायब्रेशन जाणवता आहे, ही एनर्जी मी तुम्हाला देत आहे. ओके, ज्या वेळेला आपण ग्रँड मास्टरच्या लेवलला पोहोचतो त्यावेळेला आपण हे दुसऱ्यासाठी करू शकतो. ओके, आता तुमची रेकी लेवल 1 आहे तर तुम्हाला दुसऱ्याला आणि स्वतःला हिलिंग करताना स्पर्श चिकित्सा करायची आहे. ओके, चला सर्व रेडी आहे. आता तुम्हाला स्वतःला हिलिंग कसं करायचं आहे, सेम ॲज इट इज प्रोसिजर दुसऱ्याला हिलिंग करण्यासाठी आहे. हिलिंग करताना आपल्याला स्वतःचं नाव घेणार. आता आपण स्वतःला हिलिंग करतोय तर स्वतःचं नाव घेणार आहोत. जर आपण दुसऱ्याला हिलिंग करणार आहोत तर त्या व्यक्तीचं नाव घेणार आहोत. ओके, हा पहिला पॉइंट लक्षात आला. त्याच्यानंतर आपण बाकीच्या प्रोसिजर मध्ये काहीच फरक नाहीये. सेम जसं स्वतःला करतो तसंच दुसऱ्याला करायचं आहे. आता फरक असा आहे का, स्वतःला हिलिंग करताना आता माझ्या पाठीला मला इथे दुखतं आहे तर मी तिथे हात किती वेळ ठेवू शकते, माझे हात खालून इकडून वरतून, मला नाही जमणार ते ठेवायला. ओके, आणि हे आपण हिलिंग किती वेळ द्यायचं आहे, स्पर्श किती वेळ करून ठेवायचा आहे हे आपण ठरवत नसतो. हे युनिवर्स ठरवत असतो का समोरच्या व्यक्तीला किती गरज आहे एनर्जीची. कधी ते 5 ते 7 मिनिटात होतं, कधी 20 मिनिटात होतं, कधी अर्धा तासही तिथे लागू शकतो. समोरच्या व्यक्तीचं किती जुनं दुखणं आहे त्यानुसार तिथे वेळ लागू शकतो. ते आपण ठरवत नसतो. मग आपण ते कसं काय ठरवायचं का आपल्याला किती वेळ हिलिंग द्यायचं आहे? आपल्या हातातून जोपर्यंत संवेदना सुरू होत आहे आणि संवेदना संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायचं आहे. ओके, हा पहिला पॉइंट आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा मला माझ्या पाठीला हिलिंग द्यायचं आहे, माझे पाठ दुखते आहे, पण मी तिथे किती वेळ स्पर्श करू शकते, माझे हात नाही जाऊ शकणार. ओके, मग त्यावेळेला आपण काय करणार आहोत, आपण घोषित करायचं आहे का मी शलाका माझ्या शरीराचा जी बॅकची जी शरीराची जी बॉडी आहे ती मी फ्रंटच्या बॉडी पार्टला घोषित करत आहे. म्हणजे जी बॅकची आहे त्याला मी फ्रंटची बॉडी पार्ट घोषित करत आहे. म्हणजे आता जिथं माझ्या इथे पाठ दुखते आहे तर मग मी ती पाठ इथे घोषित करेल का माझ्या ह्या पाठीचा ह्याच बाजूला बरोबर माझे पाठ दुखते आहे तर मग मी पाठीला हात न लावता इथे घोषित करेल आणि इथे हात ठेवेल. इथे हात ठेवायला मला जमणार आहे, मला काही त्रास होणार नाही. आलाय लक्षात? आपण ज्या वेळेला स्वतःला करतो तर त्यावेळेला बॅकची जी बाजू आहे आपल्या शरीराची ती फ्रंटच्या बाजूला पुढच्या बाजूला घोषित करायचं आहे का मी शलाका माझी जी बॅकची बाजू आहे माझ्या शरीराची ती फ्रंटच्या बाजूला घोषित करत आहे, पुढच्या बाजूला घोषित करत आहे. हे आपल्याला स्टार्टिंगला बोलायचं आहे. आता हे शोल्डर पण आहे, इथे पण मला जास्त वेळ धरून नाही बसता येणार हात, ज्यांचे शोल्डर दुखता मग त्यांनी इथून पुढून त्याला बॅकचा आहे ना तो भाग, त्याला पुढचा भाग घोषित करायचं आणि शोल्डर कुठे येतात तर त्या भागाला हिलिंग करायचं आहे. आपण तिथे हात धरून ठेवून बसू शकतो. आलंय सगळ्यांच्या लक्षात? आणि बाकी दुसऱ्याला करताना आपल्याला घोषित करायची गरज नाही, कारण आपण दुसऱ्याच्या पाठीला स्पर्श करू शकतो, त्याच्या शोल्डरला स्पर्श करू शकतो, तिथे आपल्याला घोषित करायची गरज नाहीये. हे फक्त आपल्या स्वतःच्या वेळेला आपल्याला घोषित करावं लागणार आहे. ओके, इथपर्यंत आलंय सगळ्यांच्या लक्षात? पुढे जायचं? ओके, चला आता मी तुम्हाला दोन्ही प्रोसिजर सेम सांगत जाणार आहे, कारण काहीच फरक नाहीये. जे आपण स्वतःला करतो आहे तर स्वतःच्या ऐवजी आता समजा माझा गुडघा दुखतो आहे, चला आपण गुडघ्याचं उदाहरण घेऊया. ओके, चला एक मिनिट. हा, येस, इथे माझा आता गुडघा आहे तर माझा गुडघा दुखतो आहे तर मी गुडघ्याला आता आपण हा स्वतःचा गुडघा पकडला काय आणि समोरच्या व्यक्तीचा गुडघा पकडला काय का त्याचा गुडघा दुखतोय तर सेम प्रोसिजर, स्वतःच्या गुडघ्याला हात लावायचं किंवा समोरच्या व्यक्तीच्या गुडघ्याला हात लावायचं, सेम प्रोसिजर राहणार आहे. जिथं बदल राहील तिथे मी तुम्हाला 1-2 पॉइंट सांगेल, बाकीचा काहीच फरक नाहीये. ओके, म्हणून आपण दोघी प्रोसिजर सेम करत जातोय का स्वतःला हिलिंग कसं करायचं आणि दुसऱ्याला कसं करायचं.
क्लिअर आहे? स्वतःला पहिले घोषित करायचं. जर पाठीचं दुखणं असेल तर घोषित करायचं. पाठीचं दुखणं नसेल, पाय असेल, गुडघा असेल, तर आपल्याला घोषित करायची गरज नाहीये. ओके. पाठ आणि कंबरच्या वेळेला, शोल्डरच्या वेळेला, मागची ही जी मान आहे हिच्या वेळेला आपल्याला घोषित करावं लागतं. ओके. येस. आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे? काहीही करायचं असेल रेकीचं तर रेकीची प्रार्थनेने सुरुवात करायची. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. जर आपण दुसऱ्या व्यक्तीचं हिलिंग करणार आहोत तर त्या व्यक्तीचं नाव XYZ आहे, तर आपल्याला म्हणायचं आहे मी XYZ व्यक्तीची देखील आभारी आहे. ओके. तर त्यावेळेला आपल्याला प्रार्थनेमध्ये त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याची देखील आभारी आहे असं बोलायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे? दोन्ही हात रफ करायचे आहे. आणि आता हा गुडघा आहे माझा. मग मी गुडघ्याचं दुखणं आहे ना, तर त्याला काय करेल? आपल्याकडे जर गवत उगलेलं असेल तर आपण ते कसं उपटतो? जोर जोरात असं छोटं गवत असेल तर जोर लावून ओढावं लागतं, तेव्हा ते मुळापासून निघतं. आपल्याला गवत उगलेलं आहे ते मुळापासून उपटायचं असेल तर आपण खूप जोरजोरात ओढतो. तर त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे सगळ्यांनी. तर त्या पद्धतीने तुमच्या दुखणाऱ्या बॉडी पार्टवर करा. मी तुम्हाला गुडघ्याचं उदाहरण देते आहे. तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या बॉडी पार्टला जोर जोरात गवत उगतो त्याप्रमाणे त्या गुडघ्यावर असं ओढून काढायचं आहे. सगळं दुखणं आपण त्याचं ओढून काढतो आहे. करा करा. गवत उपटतो आहे. गवत कसं उपटतो? प्रफुल्लता मॅडम असं गवत असं 2 बोटांमध्ये पकडतो आणि जोरात ओढतो. असं ते मुळापासून निघायला पाहिजे. छोटं गवत आहे, लवकर निघत नाही ते मुळापासून. त्याला जोरात ओढून काढतो. तर त्या पद्धतीने आपल्याला ओढायचं आहे. तुम्ही म्हणाल मॅडम हे काय आहे? पण हे असंच निघतं. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे काय करतो आहे, पण एक 2-3 मिनिटानंतर तुम्हाला असं तिथे चिगट चिगट ब्लॅक ब्लॅक कलर सुद्धा जाणवेल. जर तुम्ही डीपली त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन केलं तर. तर त्या पद्धतीने आपल्याला ते गवत उपटल्यासारखं सगळं तिथं दुखणं काढायचं आहे. हे किती वेळ करायचं गवत उपटल्यासारखं? एक 7 ते 10 मिनिटं तुम्हाला ही प्रोसिजर करायची आहे. स्वतःचं असेल तर स्वतःच्या गुडघ्यावर, दुसऱ्याचं असेल तर दुसऱ्याच्या गुडघ्यावर. सेम आहे स्वतःचं आणि दुसऱ्याचं करणं. करा सगळ्यांनी. तुमचं जे दुखणं आहे त्याच्यावर सर्वांनी करायचं आहे. इथल्या इथेच बघा तुमचं पहिलं हिलिंग होऊन जातं आहे स्वतःसाठी. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. आता हे 5 ते 7 मिनिटं झाले असं आपण समजूया. आता काय करायचं आहे? ते गुडघ्याजवळ जी पण ब्लॅक आता ओढून ओढून काढलेली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या हातांमध्ये उचलायची आहे. करा सगळी त्या गुडघ्याजवळची आजूबाजूची जमा करा. ब्रह्मांडात सोडायची आहे. फुंकर मारायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. हे आपण स्वतःसाठी दुसऱ्यासाठी सेम करायचं आहे. ओके. आता आपल्याला तिथे दोन्ही हात असे रफ करायचे आहेत आणि आपले कप शेप मध्ये तिथे अशी हिलिंगच्या, आता माझा हा गुडघा आहे समजा आणि मी गुडघ्याला असे कप शेप मध्ये हात तिथे ठेवणार आहे गुडघ्याच्या वर थोड्या अंतरावर. मी मुद्दाम वरती दाखवते तुम्हाला स्क्रीनवर दिसण्यासाठी. तुम्हाला गुडघ्यापासून थोड्या अंतरावर, स्पर्श करायचा नाही गुडघ्यांना, थोड्या अंतरावर तुम्हाला ते हात ठेवायचे आहेत. करा. आणि दोन्ही हातांमधून बघा व्हायब्रेशन सुरू झालेले आहेत आणि व्हायब्रेशन संपत नाही तोपर्यंत हिलिंग करायचं आहे. आणि डोळे बंद करून मनात म्हणायचं आहे, अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य रेकीची शक्ती, अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य रेकीची शक्तीची ऊर्जा माझ्या क्राउन चक्रातून सैवन चक्रात प्रवेश करत आहे. माझ्या 7ही चक्रातून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या औरामध्ये आलेली आहे. माझ्या औरामध्ये आलेली आहे. आणि आता ही ऊर्जा माझ्या हातांमधून फ्लो होते आहे. माझ्या हातांमधून फ्लो होते आहे.
आणि जिथे आपले दुखणे आहे तिथे दिव्य उपचार होत आहे. तिथे रेकीची एनर्जीचा दिव्य उपचार होत आहे. दिव्य उपचार होत आहे. तिथे दिव्य उपचार होत आहे. तिथे काही दुखणे असेल तिथे दिव्य उपचार होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. तुमचे हात जड झाल्यासारखे होतील. तुमच्या हातातून एक दिव्य हिलिंगची ऊर्जा फ्लो होत आहे. तुमच्या हातातून दिव्य हिलिंगची ऊर्जा फ्लो होत आहे. तुमच्या हातातून दिव्य हिलिंगची ऊर्जा फ्लो होत आहे. आणि जिथे दुखणे आहे, वेदना आहे, तिथे दिव्य उपचार होत आहे. तिथे दिव्य उपचार होत आहे. तिथे दिव्य उपचार होत आहे. आणि म्हणायचं आहे, मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. डोळे बंद करून फील करायचं आहे. आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत त्या बॉडी पार्टला हील करायचं आहे. त्या बॉडी पार्टला हील करायचं आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. आता तुमच्या हातातून संवेदना सुरू होऊन हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. त्या तुमच्या बॉडी पार्टला जेवढी गरज असेल तेवढंच तो हिलिंग घेणार आहे. तुमच्या हातातल्या संवेदना फ्लो होण्याच्या थांबल्या का तुम्हाला तिथून हँडरब करायच्या आहेत दोन. ओके. आणि आता आपण हे स्वतःला हिलिंग केलेलं असेल तर आपल्याला कॉर्ड कट करायची गरज नाहीये. पण जर आपण दुसऱ्याचं हिलिंग करतो आहे तर तिथे मी वरती करून दाखवते. नाभी जवळ हात घ्यायचे आणि कट 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 डिलीट 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 करा सगळ्यांनी. कट 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 डिलीट डिलीट डिलीट. आपण स्वतःला केलेलं असेल तर करायची गरज नाही, पण दुसऱ्याला जेव्हा आपण हिलिंग करणार आहोत तर हे VIMP आहे का आपल्याला त्याच्या एनर्जी मधून बाहेर पडायचं आहे. त्याच्याशी कॉर्ड कट करून टाकायची. ओके, आलं लक्षात? आता हे हिलिंग किती दिवस करायचं आहे बघा. तुमच्या वेदना किती आहे, किती जुनं दुखणं आहे त्याच्यावर डिपेंड आहे का तुम्ही हिलिंग किती दिवस करायचं आहे. तुमचं थोडंसं साधं काही कंबर दुखतं आहे, पाठ दुखते आहे का ते थोड्याशा प्रवासामुळे झालेला आहे, जास्त वेळ बसण्यामुळे झालेला आहे, तर त्याला एक 7 दिवसाच्या हिलिंगने तुम्हाला लगेच आराम मिळेल. पण तुमचं खूप जुनं दुखणं आहे तर त्यावेळेला तिथे आपल्याला 11 दिवस किंवा 21 दिवस हिलिंग करावं लागणार आहे. मग हे आपण ठरवायचं आहे का इथे आपल्याला किती गरज आहे हिलिंगची, किंवा हिलिंग करता करता जसं जसं आराम मिळत जाईल त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता का आपल्याला इथे किती हिलिंगची गरज आहे. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? सर्वांच्या लक्षात आलं का स्वतःचं हिलिंग आणि दुसऱ्याचं हिलिंग कसं करायचं आहे? काही डाऊट असतील तर मला विचारा. काही डाऊट असतील तर मला विचारा. आणि किती आराम मिळाला तुम्ही आता स्वतःला केलं तर? काही आराम मिळाला का? प्राची मॅडम बोला. मॅडम मला विचारायचं होतं, जसं आपण दुसऱ्याला हिलिंग करतो, आता आज तुम्ही आम्हाला सांगितलं की जसं मी तुम्हाला जेव्हा एनर्जी देणार आहे तर ज्यांचे पाय जमिनीवर असतील त्यांनी चप्पल घाला, म्हणजे जमिनीच्या संपर्कात आलं नाही पाहिजे.
तर मग आपण जेव्हा हील करतो दुसऱ्याला, तेव्हा आपला स्पर्श जमिनीला होता कामा नये असं आहे, किंवा ज्याला हील करतो त्याचाही स्पर्श जमिनीला होता कामा नये असं आहे का? हे बघा, आपण आता रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही करू शकता. हा रूल तुम्ही पाळू शकता का? तुम्ही समोरच्या व्यक्तीला जेव्हा स्पर्श चिकित्सा देताय तर ती तुमच्या समोर आहे, डोळ्यासमोर. तर तुम्ही तिला जर बरोबर. बसवणार असाल तर काहीतरी चटई, सतरंजी अंथरा आणि मग तिला बसवा आणि स्वतः पण त्याच्यावरच उभं राहून तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट बरोबर. आहे, ज्या वेळेला रेकी लेवल सेकंड मध्ये आपण हिलिंग करतो तर त्यावेळेला त्या व्यक्तीला प्रॉपर झोपायला सांगतो. दिवसा जरी तिचं काही दुखतं आहे, आता ही झोपायची वेळ नाहीये बरोबर. समजा, तरी तिला सांगतो का बरोबर. डोळे बंद करून लेटून राहा एक 15-20 मिनिट. लेटून कशावर राहणार आहे? ती काहीतरी चटई किंवा बेडवर वगैरे लेटणार आहे. म्हणजे मग हो. आपण पायाखाली ते आसन घेतल्याचं येऊनच जातं त्याच्यामध्ये. ओके. हं. ओके. येस. आणि ही जी आपण स्वतःला म्हणजे एनर्जी तुम्ही बोललात ना, की आपल्या स्वतःला ऍक्टिव्हेशन वगैरे करायचंय, याची काही ठराविक वेळ आहे का? किंवा ती करताना काही नियम पाळायचे आहेत का? हा, तर हे बघा, याची सगळ्यात चांगली वेळ जी आहे ती सकाळची ब्रह्ममुहूर्ताची आहे, पहाटेची. पण जर तुमची टिफिन आहे, मुलांची स्कूलचं गर्दी आहे, ऑफिस आहे, तर या धावपळीमध्ये करू नका. थोडं एक मोजून 7-8 मिनिटं लागतात, जास्तीत जास्त 10 मिनिटं पकडा. तर मग तुम्हाला जेव्हा निवांत वेळ असेल का, तुमच्या मागे धावपळ नाहीये, तर त्या वेळेला करा. चांगली वेळ विचारली तर ब्रह्ममुहूर्ताची, सकाळची, पहाटेची. तुम्हाला बरोबर. त्यावेळेला जर पॉसिबल होत असेल तर खूप छान आहे. पण जर विनाकारण धावपळ करत म्हणजे अर्ध लक्ष टिफिनकडे, का माझं होईल का? मग अर्ध चित्त इकडे आणि अर्ध तिकडे असं करू नका. योग्य वेळ तुम्ही करू शकता. आणि रेकीमध्ये पिरियडचं, नॉनव्हेजचं कसलंच बंधन नाही. हे एक तुम्ही लक्षात घ्या. का जरी पिरियड असेल वगैरे तरी आपण आता हे ऍक्टिव्हेशन करायचं का नाही, दुसऱ्याला हिलिंग करायचं का नाही, असं काहीच बंधन नाही याच्यामध्ये. ओके. आणि आपण एक दिवसामध्ये आपण म्हणतो की 24 तासाचे एक दिवस आहे, आपण रोज ऍक्टिव्हेशन केलं पाहिजे. कधी काही कारणास्तव समजा नाही करायला मिळालं तर मग ठीक आहे, दुसऱ्या दिवशी करायचं, काही प्रॉब्लेम नाही. इतकं मनामध्ये चालू शकतं. जास्त त्या गोष्टीमध्ये इतकं स्वतःला तुम्ही बांधून नका घेऊ. युनिव्हर्स एनर्जी आहे, तिला एकदम याच्याने घ्या, सहजतेने घ्या. कारण आपण ओके. फॅमिलीवाले लोक आहे, कधीतरी आपल्याला कुठं हो. बाहेरगावी जावं लागू शकतं किंवा कुठे आपण प्रवासात असू शकतो, मग त्यावेळेला नाही होत, मग ठीक आहे, ओके, मग दुसऱ्या दिवशी करून घ्यायचं. करू शकतो. येस. जास्त आपण ओके. बंधनामध्ये थँक्यू. अडकवलं ना, मग आपल्याला कधी कधी ते खूप जड जातात सांभाळणं. हा, आणि मग बंधन आपण टाकले ना तर देव मुद्दाम आपली परीक्षा घेतो का आता कशी करते सांग. येस. ओके. आणि थँक्यू रेकी थँक्यू इतकी मॅडम. प्युअर एनर्जी आहे का तिला तुम्ही सहजतेने हसत खेळत यूज करा. तिला बिलकुल तुम्ही क्रिटिकल बनवू नका. ओके. येस. ओके. थँक्यू हा, मॅम. झूम मॅडम मला युजर मॅडम बोला. हा मॅडम, थँक्यू. तुमचं खूप सुंदर आहे. आणि जस्ट मी आता गेल्याच वर्षी रिटायर झाले आणि मला जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाली मला नीचा प्रॉब्लेम, पण मी तरीही जॉब करतच होती, मुंबईला होती. आता मी म्हणजे आणि आता तुम्ही नेमका गुडघ्यावर दाखवल्यामुळे मला ते खूप बरं वाटलं, कारण मला माझा एका गुडघ्याचाच प्रॉब्लेम आहे, राईटचाच, की जेणेकरून की मी घरातही चालू शकत नाही कधी कधी, म्हणजे उठताच येत नाही मला बेडवरनं कधी कधी असं होतं. आणि मग थोडा अर्धा एक तासाने मला ओके होतं. तर आता समजा मला स्वतःसाठी जर मला हिलिंग करायचंय तर मी दिवसातनं एकदा करायचं आहे का 2 वेळा सकाळ संध्याकाळ करायचंय? कारण सिव्हिअर पेन आहेत माझे, म्हणजे 9 वर्ष झाली मी ट्रीटमेंट म्हणजे पेन किलरच घेते फक्त. येस, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे का मी हे दिवसातून किती वेळा करायचं. बघा, हा आपण डॉक्टरांकडे गेलो, आपल्याला खूप सिरियस पेन असेल, खूप दुखणं असेल, वेदना, तर मग आपल्याला डॉक्टर एका दिवसाला 3 वेळा गोळ्या घ्यायला लावता, सकाळ दुपार हा संध्याकाळ मेडिसिन घ्यायला लावता. मग थोडं आपलं हम्म, पेन कमी झालं, तिथे आराम मिळाला तर मग त्या मेडिसिन 2 वेळा घ्यायला लावता आणि अजून आराम करेक्ट. मिळाला तर 1 वेळा घ्यायला लावता आणि नंतर बंद करायला लावता. मग तसंच आपलं ओके. हिलिंगचं आहे. खूप त्रास होतो आहे, दिवसातून 3 वेळा करा, नंतर 2 वेळा ओके करा, फाईन. मग 1 वेळा करा, सफिशियंट आहे. सेम, ओके काहीच फाईन. वेगळं नाही. थँक्यू. ओके. खूप सुंदर, खूप सुंदर. येस. थँक्यू सो येस. मच. मॅडम मला शंका आहे, आपण जेव्हा रेकी घेतो तेव्हा दोन्ही हात असे ठेवतो आणि आपल्या त्या अवयवाला स्पर्श व्हायला नको, पण आपले दोन्ही हात स्पर्श होऊ शकतात का? का तेही नको? नाही, रेकी लेवल 1 मध्ये आपल्याला स्पर्शच करायचा आहे त्या अवयवाला.
रेकी त्या लेवल 1 ही अवयवाला झाला स्पर्श चिकित्सा आहे. नाही आपले दोन्ही हात आपल्या हातांना स्पर्श होऊ शकतात का? हा 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 असं आपले दोघे हात एकमेकाला स्पर्श झाला तर तो काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता समजा गुडघा आहे तर गुडघ्याला मी स्पर्शच करणार आहे. असं ते अंतर पटलं नाही फक्त ठेवणारे, तिथे गुडघा आणि दोन्ही हातांमध्ये अंतर नाही ठेवणारे, गुडघ्याला स्पर्श करणार आहे. रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे. स्पर्श करूनच आपल्याला करायचं आहे आणि एकमेकाला स्पर्श झाल्याने काही प्रॉब्लेम नाहीत का? ओके. तेच हा येस. दीपाली मॅडम बोला. पहिलं तर थँक्यू सो मच तुमचं. आणि दुसरं म्हणजे मला स्पॉन्डिलिटीचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे माझे उठल्या नसेच दाबल्यामुळे माझ्या हातामध्ये भयंकर मुंग्या येतात. तर आताही जे करत होते तेव्हाही त्या मुंग्या कंटिन्युअसली येतात. तर त्यासाठी मी काय करू? म्हणजे मला नाही सहन होत काहीही उचलताना वगैरे मुंग्या कंटिन्युअसली येतात. जेवण बनवतानाही कंटिन्युअसली मुंग्या हातामध्ये, हात खूप जड होतात. तर आता ही रेकी तर हातानेच करायची तर मग त्यासाठी कसं करू मला काही कळत नाही. हे बघा, मी आजचं जे रेकॉर्डिंग टाकेल हे तुम्ही रोज रिपीट करा. तुमच्या याच्यावर सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळून जाईल. हे तुम्ही रिपीट करा. हे रेकॉर्डिंग रोज बघा आणि करा. त्याच्यावर सगळ्या याच्यावर तुमचं सोल्युशन होऊन जाणार आहे. ओके. काही मोठं दुखणं नाही, काही प्रॉब्लेम नाही. हा दीपाली मॅडम तुमचा अगदी मायनर आहे, छोटासा आहे, तो पण निघून जाईल. 1-2 हिलिंग मध्येच तुम्हाला आराम मिळेल. ओके. येस येस चालेल. सगळ्यांचं आलंय, सगळ्यांना छान अनुभव आलेले आहे. आजचं रेकॉर्डिंग मी टाकेल तर तुम्ही ते वारंवार बघा, त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करा. उद्या आपण 7 चक्र शिकणार आहोत. 7 चक्राचे जागा कुठे असतात, 7 चक्राचे बीज मंत्र काय आहेत, 7 चक्रांचं महत्व काय आहे आपल्या शरीरामध्ये, त्यांच्या जागा कुठे आहेत, त्याच्यानंतर 7 चक्र जर बॅलन्स असतील तर त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होता आणि जर इम्बॅलन्स असतील तर काय परिणाम होता, हे आपण सगळे बघणार आहोत. आणि स्वतःच कोणतं चक्र इम्बॅलन्स आहे हे आपण स्वतः शोधून काढणार आहोत. ओके. त्याच्यानंतर आपण एक सुंदरसं 7 चक्राचं उद्या मेडिटेशन घेणार आहोत. तर उद्या पूर्ण 1 तास आपला फक्त 7 चक्रावर राहणार आहे, कारण आपण त्याचं डीपली शिकणार आहोत. नुसतं वर 7 चक्र शिकणार नाही आहोत. तर आपण डीपली उद्या 7 चक्र शिकणार आहोत. तर उद्या कोणीही क्लास मिस करू नका. 2:30 वाजेला राईट टाइमला जॉईन करा. ओके. चला आता आपण थांबूया. ओके. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. आता ज्यांचे प्रश्न राहिले आहे ते आपण उद्या घेऊया. ओके. कारण आज आपण 2:30 वाजेपासून बसलोय, खूप वेळ झाला. उद्या आपण नक्की घेऊया. नीलम मॅडम, प्रमोद सर, तुमचे प्रश्न उद्या दोघांचे आठवण करून द्या, आपण नक्की घेऊया. ओके. चालेल. चला आपण थांबूया आता. बाय. टेक केअर.